पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अशा वेळेस बेल वाजली की मला प्रचंड चीड येते आणि तुला हसू येते. सर सॉरी, माझं खरंच चुकलंय. मी परत अशा चुका नाही करणार. मन लावून काम करेन. पण सर प्लीज, माझी नोकरी टिकवायची मला. अरे चिंतामणी काय करतोस? काय झालं? मॅम, मला सरांनी कामावरून काढून टाकलंय. मला मान्य आहे माझी चूक झाली. तुम्ही त्यांना सांगा ना मला माफ करायला. तुम्ही मला ओळखता ना मॅम. प्लीज, मी आता तुमच्याही पाया पडतो. चिंतामणी उभा राहा. काय करतोस तू? सौरभ, अरे तुझं खूप चांगलं इक्वेशन होतं ना ह्याच्या बरोबर. काय झालं? ऑफिस मधले प्रॉब्लेम्स घेऊन माझ्या घरी का आलास? ऑफिस मध्ये या सगळ्याबद्दल आपली चर्चा झाली ना. तो म्हणतोय इतका सॉरी, तर जाऊ दे ना. माफ करायला काय हरकत आहे? मी तुमच्याशी बोलत नाही. पण मी तुझ्याशी बोलतेय. तुम्ही प्लीज माझ्या ऑफिसच्या मॅटर मध्ये बोलू नका. थोडी माणुसकी दाखवायला नको का आपण? तुम्हाला माहितीये काय चूक झाली? तुम्हाला माहितीये चुकीची दाहकता काय, त्याचे परिणाम काय माहितीये? चिंतामणी, माझा निर्णय झालाय. प्लीज तू निघ आणि घरी जा. सर सॉरी. आज नाही, नको, राहू दे. राहू दे. तुझी नोकरी, तुझं ऑफिस, तुझं प्रोफेशन आणि हो, निर्णय सुद्धा तुझाच. अनामिका, मला तुझ्याशी बोलायचं. अनामिका, अनामिका, मला तुझ्याशी बोलायचंय. मला नाही बोलायचं. याला काय अर्थ आहे? प्रत्येक वेळी आपलं भांडण झालं की तू असं पाठ फिरवून रात्रभर माझी न बोलता झोपून जाणार. हे नाही चालणार. असं चालणार नाही. माझं ऑफिस आहे, माझे इश्यू आहेत, माझे प्रॉब्लेम्स आहेत. मला सॉर्ट आउट करू दे ना. तू का चिडचिड करते? अनामिका, तू का चिडचिड करतेस? तुझा काय संबंध? हो, नाहीये ना संबंध. झोपू दे मला. अनामिका, खूप कठीण आहे तुझ्याशी डील कर. ऐक ना ए वल्ली, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अगं तू ऐकूनच घेणार नसेल तर मी समजवायचं कसं तुला? तुला गप्पा मारण्यासाठी सगळे आहेत ना. तुझे ऑफिस मधले मित्र आहेत, घरातली सगळी माणसं आहेत, त्या रिया मॅडम आहेत. माझ्यासाठी कोण आहे? माझ्यासाठी तूच एकटा आहेस. अगं मग हो, मग मी काय बोलतोय ते. नाही, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. अरे प्रेम कोणाचाच माझ्यावर प्रेम नाहीये. काय बोलतेस तू? मी काय म्हणतो ते तर ऐक ना. माझ्या आप्पाचं घर असतं ना, माझं बाहेर असतं ना, मी निघून गेले असते तिकडे, थांबलेच नसते इकडे. अगं तू कुठला विषय कुठे नेतेस वल्ली? ऐक ऐक, मी तुला एवढंच म्हणलं ना की तू रोज येत जाऊ नकोस ऑफिसचा डबा घेऊन. एवढंच बोललोय मी ना. म्हणजे तुला घरात मी डोळ्यासमोर नको होते, आता ऑफिस मध्ये सुद्धा तुला मी डोळ्यासमोर नकोय. म्हणून तू सांगतोय डबा नको आणू. नाही. आता मी जाते इकडून. मला नाही बोलायचं आता तुझ्याशी. मला माहिती कशाला येतेस ऑफिस मध्ये. मला माहितीये तू काय फक्त मला डबा द्यायला येत नाहीस. तुझा हेतू वेगळाच आहे.
तसं नाही. बघ वल्ली, मला माहिती आहे सगळं. काय माहिती तुला? प्रिया मॅडम माझ्यात जरा जास्तच इंटरेस्ट घेतात म्हणून भीती वाटते ना तुला, म्हणून येतेस ना तू. ऐक ना, हे बघ तुला गरज नाही आता घाबरायची. मी बोललोय, अगं मी धमकी दिली आहे त्यांना. पण काय ना की आपण त्यांच्याकडनं प्रोफेशनल वागण्याची अपेक्षा करत असू ना, तर आधी आपल्याला पण तसं वागलं पाहिजे ना. माझी काय तू ऑफिसला यायला ना नाहीये, पण अगं काही फंक्शन असेल किंवा एखादा स्पेशल दिवस असेल तर वेगळी गोष्ट आहे. असं रोज रोज येणं बरं दिसतं का? बाकीचे पण सगळे ऑकवर्ड होतात ना ऑफिस. काय कोणी ऑकवर्ड होत नाही. त्यांना कळेल की तुझ्या बायकोचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आले मोठे. ते तर काहीतरी वेगळंच बोलत होतं. काय बोलला? काय नाही. एक मिनिट. ए तू 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 काहीतरी पुटपुटला. मी हो नाही, तू काय पुटपुटला सांग पटकन. तू बोललास काहीतरी, ते बोलतात. कोण बोलतात? माझ्याबद्दल बोलतात. कोण बोलतात सांग. म्हणजे मी ऐकलं असं. कोण बोलत होतं? ऐकलं मी, काही लोक बोलत होते की ही काय रोज काय येते वल्ली, तिला काय कामं नाही येत का, असं ऐकलं मी. बोलले हम्म. माझ्याबद्दल. एक जण तर असं म्हणाला की कशी तिची साडी, कसे केस बांधते. पण साडीबद्दल आणि केसांबद्दल पण बोलले. म्हणून तर मी तुला सांगतो ना. माझ्या साडीबद्दल आणि केसांबद्दल पण बोलले. मी एवढी शिके गाई लावून रोज डोकं धुते, तर माझ्या केसांबद्दल. ए अगं मी गंमत करत होतो, तू मनावर नको घेस. अगं हे बघ, मला गंमत करत. खरं सांग तू गंमत. शपथ गंमत करत होतो. मला माहिती ना तू किती गोड आहे. माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, म्हणून. तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर? मग मला एक हिऱ्याची अंगठी घेऊन दे. हा, हिऱ्याची अंगठी. काय झालं? प्रेम दाखवणं म्हणजे काय फक्त महागड्या भेटवस्तू घेणं आणि पैसे एवढंच आहे का ग तुझ्यासाठी? आज मला वहिनी म्हणत होत्या, वल्लीला जरा समजून घेत जा, तिच्याशी नीट बोलत जा. कसं समजून घ्यायचं मी तुला? एक मिनिट. वही होणारा जाऊबाई असं म्हणाल्या? डोक्यावर पडल्या की काय? वल्ली, तुला मी हजारदा सांगितलंय वहिनींबद्दल नीट बोलत जा, हे असलं बोलायचं नाही. नाही तसं नाही, पण होणारा जाऊबाई माझ्याबद्दल चांगल्या कसं बोलल्या? त्यांना डोकं लावण्याचाच अर्थ नाही. एरवी उणी धुणी काढतात, घालून पाडून बोलतात. आज चांगल्या कसं बोलल्या? काय झालं होणारा जाऊबाई? काय? उशीर झालाय, झोप आता. हा आले. अरे बाप रे, 1 वाजला. उद्या मीटिंगसाठी शिरवळला जायचंय. सकाळी लवकर उठावं लागेल. अलार्म वाजलाच नाही तर? मी झोपेत बंद केला तर? पट्या उठतो लवकर, तो मला उठवेल. कुठे ठेवू? ऑफिस बॅगला लावू? नको, हॉलमधला टीपॉय. सकाळी उठल्या उठल्या पट्या एक गोष्ट नक्की करतो.
हॅलो. हा गुड मॉर्निंग मॅडम. निघाला ना तुम्ही? कधीपर्यंत पोचाल? ऍक्च्युली मी ऑन द वे आहे. इथे जरा ना नेटवर्कचा इश्यू होतो. मी कॉल करते तुम्हाला. ओके ओके. आणि उठवलं का नाहीये मला? पट्या पट्या ओ का देत नाहीयेस? बाहेर गेलाय की काय हा? पट्या एवढा निरोप ठेवला होता याच्यासाठी यांनी वाचलाच नाहीये की काय? निघाला की काय हा? वा, काय पद्धत आहे उठवण्याची. मी काय करू रे पट्या तुझं? तुझ्यावर विसंबून झोपले होते मी आणि तूच असा वागलास माझ्याशी. आता चांगलाच उशीर झालाय मला. हॅलो मॅडम. हा पोचलात का तुम्ही? हा मी इकडे कॉर्नरला येऊन थांबलोय. जरा एक प्रॉब्लेम झाला हो. माझ्या घरी ना मेडिकल इमर्जन्सी आली आहे, त्यामुळे मी नाही पोहोचू शकणार. आय एम रिअली सॉरी. हो मगाशी तर तुम्ही थोड्या वेळात पोचते म्हणाला होतात ना, आणि आता अचानक प्लॅन कॅन्सल करताय? हो सॉरी हो, माझा नाईलाज आहे. पण ऐका ना, आपण काम कॉम्प्रोमाइज नको करायला. आपण व्हिडिओ कॉलवर मीटिंग करूया का? मग तुम्ही हे आधीच सांगायचं ना मॅडम. आमचा वेळ कशाला वाया घालवलात? आम्ही कशाला ट्रॅव्हल करत बसलो असतो इथपर्यंत? खरंच सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. पण नाईलाज आहे हो माझा. म्हणजे मला तुम्हाला डिसअपॉइंट नव्हतं करायचं, पण मी तुम्हाला मीटिंग इन्व्हाइट पाठवू का? व्हिडिओ कॉलवर करून टाकूया मीटिंग. हे खूप अनप्रोफेशनल बिहेवियर आहे मॅडम. आपल्या कामाची सुरुवात जर अशा ढिसाळ कारभाराने होणार असेल ना, तर यापुढे आम्ही तुमच्यावर विश्वास कसा काय ठेवणार? आहे म्हणजे खरंच खूप सॉरी. मला तुम्हाला डिसअपॉइंट नव्हतं करायचं, पण मी तुम्हाला खात्री देते पुन्हा असं कधीच होणार नाही. नाहीच होणार, कारण आपली परत भेटच होणार नाहीये. आणि हा प्रोजेक्ट आपण एकत्र करू नये असं आम्हाला वाटतंय. हे सगळं तुझ्यामुळे झालंय पट्या. सहा वाजले वाटतं. पटवर्धन, मीटिंग साठी सगळेजण वाट बघतात. चल लवकर. येस सर आलो. फोनही उचलत नाही आता. अरे सांग ना. काय चाललंय तुझं? अरे असं काय करतोयस? सांग ना, तुला डब्यामध्ये काय पाहिजे त्याप्रमाणे मी करून आणते ना ऑफिस मध्ये. अगं मी कालच सांगितलं ना तुला, आता आणू नकोस डबा ऑफिस मध्ये म्हणून. अरे मग तू काय थंड जेवण जेवणार आहेस का? मी आणणार आहे डबा, कळलं ना? काय हट्ट करतेस ग? मी हट्ट करत नाहीये. मी आणणार आहे म्हणजे आणणार आहे. पण लहान राहिलेस का आता? नाही सांगितलं ना मी एकदा. तू ओरडू नकोस माझ्या अंगावर. अगं मग तू तेच बोलणं थांबव ना. काल झालं ना आपलं एवढं. सरक. तुला गरम जेवण. अरे तू माझ्याशी बोल एक मिनिट. हा फोन वाजतोय ना. कोणाचा आहे फोन? हा वहिनी बोला ना. तुझा तो लाडका हुशार भाऊ कुठे आहे? दादा ऑफिस मध्ये असेल आता. का हो? काय बोलतायत होणार जाऊ बाई? त्याचा जर का तुला फोन आला तर प्लीज मला फोन करायला सांगशील का? मी सांगतो, पण म्हणजे काय काय झालंय? काय काय झालं? माझ्या आवाजावरून तुला कळलंच असेल की फार प्रेम उतू जात नाहीये. हो ते आलंच माझ्या लक्षात. काय झालंय तू पण अरे म्हणजे मला काळजी वाटते दादाची आणि टेन्शन पण आलंय. सांगता का? तू माझ्याशी बोल ना. मग त्यातलं थोडं टेन्शन त्याला आलं तर फार बरं होईल, कारण मी खूप चिडली आहे सचिन त्याच्यावर. तुमचं भांडण मिटलं नाही का वहिनी अजून? नाही नाही नाही,
ते भांडण मिटलं. आज नवीन दिवस, आज नवं कोरं भांडण, कळलं? आता काय झालं? माझ्याशी बोलायला वेळ नाहीये, पण हिच्याशी अगदी गोड गोड हसून हसून गप्पा मारतोय. मला एक कळत नाही वहिनी, तुम्ही जर असे नवरा बायको सारखे सारखे भांडतच असता तर मग लग्नच का करून टाकत नाही? लग्न नको रे बाबा. अगं अजून हक्काची बायको झाले नाहीये तर ही तर आहे. झाले तर काय करेल देव जाणे. मला तुझ्या भावाशी अजिबात लग्न करायचं नाहीये. भावटेस का? मी बोलतोय ना फोन, निघ बाहेर जा, खोलीतनं बाहेर जा. हॅलो हॅलो वहिनी, तुम्ही एक काम करा, मी ऑफिसला चाललोय आता. तुम्हाला वेळ झाला की तुम्ही माझ्या ऑफिसला येता का? आपण तिकडे बसून बोलूयात शांत. खरंच येते रे बाबा, येते. बाय. ठीक आहे, ठेवतो. हा अगं, वेडी आहेस का वल्ली? मी बोलतोय ना फोनवर, असं कसं काढून घेतेस? होणाऱ्या जाऊबाईंना भाऊजींशी लग्न करायचं नाहीये. तेव्हा हे जर भाऊजींना कळलं तर त्यांचं उतू जाणारं प्रेम आटून जाईल ना. बाबा बल्ले, हे सौरभ भाऊजींना सांगायलाच हवं. आता मिठाचा खडा टाकतेच मी तुमच्या प्रेमात. भाऊजी ऑफिसमध्ये नाहीये. एक मिनिट. हॅलो, तुम्ही सौरभ सरांच्या कोणीतरी आहात ना? कोणीतरी नाही, मी सौरभ भाऊजींची वहिनी आहे. एकुलती एक, पुष्पवल्ली पटवर्धन. ओके, प्लीज जरा पटकन बोलाल का? मी घाईत आहे. हा बरं ठीक आहे. मला सांगा, भाऊजी कुठे आहेत? ते मीटिंगमध्ये. कुठे मीटिंग? एकबोटे सरांच्या कॅबिनमध्ये. बरं ठीक आहे. काय कुठे चाललात तुम्ही? असं आतमध्ये नाही जाऊ शकत, मीटिंग सुरू आहे ना. मग मीटिंगमध्ये महत्वाचं बोलणं सुरू असतं. हे बघा, मला सुद्धा सौरभ भाऊजींशी महत्वाचंच बोलायचं, कळलं? अहो हे बघा, इंटरनल वीकली मीटिंग असती ना तर मी तुम्हाला जाऊ दिलं असतं, पण आज तसं नाहीये. महत्वाची मीटिंग आहे. सौरभ सर पण खूप स्ट्रिक्ट वागतात अलीकडे. तुम्ही नाही जाऊ शकत, तुम्ही इथे थांबा प्लीज. हवं तर इथे बसता का प्लीज? नाही ठीक आहे. कॉफी सांगू तुमच्यासाठी? नकोय. सौरभ सरांच्या घरून आल्यात का ग या? वहिनी आहेत त्यांची. हो का? कशा आल्यात बघ, नीट केस विंचरले सुद्धा नाहीयेत. तशाच आल्यात वाटतं. साडी बघितली का त्यांची? मला वाटतं फारशा चालत. शी बाबा, अजून किती वेळ वाट बघायची? घरच्यांना असं वाट बघायला लावतात का? अरे 6 वाजता उठा अशी कोण लिहितं चिठ्ठी? तुझा दादा. तुझा दादा. पण दादाचं सेन्स ऑफ ह्युमर चांगलं आहे. 6 वाजलेत, उठा. कसला सेन्स ऑफ ह्युमर. मला ना असं वाटत होतं त्याची ही तपलीत मारावी. अरे एकीकडे मी ठरवलं की काम कमी करूया, म्हणजे मला छान फॅमिली टाइम मिळेल. हे आलं त्याने घालवलं. 6 वाजले, उठा.